नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. अखेर आनंदाची बातमी आली. उद्या सकाळी 10 वाजल्यापासून तब्बल 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे ₹2,000 जमा होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा. मित्रांनो, राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनात कळंबचे आमदार कैलास पाटील शेतकऱ्यांसाठी आक्रमक होताना पाहायला मिळाले. मित्रांनो, त्यांच्याच आक्रमकपणामुळे उद्या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे. कोणत्या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्या नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे ते पुढे पाहूया. मित्रांनो, उद्या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि परवा उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमोचा 9वा हप्ता वितरित होणार आहे. मित्रांनो, हिवाळी अधिवेशनात कळंबचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे अत्यंत आक्रमक पाहायला मिळाले. ते म्हणाले, केंद्र सरकारचा 23वा हप्ता शेतकऱ्यांना जमा झाला, मात्र राज्यातील झोपी गेलेले सरकार नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता का जमा करत नाही, असा संतप्त सवाल कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. शेतकऱ्यांना कोणी वाली आहे का? शेतकऱ्यांचा तळतळाट किती घेणार? शेतकऱ्यांचा मालक होण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दात कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरलं. यालाच परिउत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 1 जुलै 2026 रोजी म्हणजेच कृषी दिनानिमित्त वितरित केला जाणार होता, मात्र काही तांत्रिक कारणाने हा हप्ता वितरित झाला नाही, अशी गवाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न उत्तर दरम्यान दिली. ते पुढे म्हणाले की सर्व्हर डाऊन असून एकाच वेळी सर्व जिल्ह्यात पैसे जाणार नाहीत, त्यामुळे आम्ही उद्या 18 जिल्ह्यात आणि परवा उर्वरित जिल्ह्यात नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित करणार आहोत. त्यामुळे कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांची चिंता करण्याची गरज नाही, असा टोला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार कैलास पाटील यांना लगावला. मित्रांनो, उद्या कोणत्या 18 जिल्ह्यात नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित होणार आहे ते पाहूया. मित्रांनो, उद्या सकाळी 10 वाजता पुढील 18 जिल्ह्यात नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित केला जाणार आहे. आता ते जिल्हे कोणते आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया. यामध्ये नाशिक, जालना, यवतमाळ, वर्धा, अमरावती, पुणे, नांदेड, बुलढाणा, वाशिम, धाराशिव, रायगड, हिंगोली, गडचिरोली, नंदुरबार, ठाणे, अहिल्यानगर, रत्नागिरी आणि परभणी या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या 10 वाजता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित होणार आहे. तर उर्वरित जिल्ह्यात परवा दिवशी त्यांच्या खात्यावरती हप्ता येईल, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात दिलेली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.